कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मुळा धरणग्रस्त एकजुटीचा अरे धरण आमच्या हक्काचे. मुळा धरणासाठी जमीन देऊन अनेक दशकं उलटली, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासन आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मुळा धरणग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धरणग्रस्तांच्या मागण्या तातडीनं मान्य न केल्यास 8 सप्टेंबरपासून मुळा धरणावरील सर्व शासकीय पाणी योजना कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्या जातील, असा इशारा यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी दिलाय. मुळा धरणग्रस्तांच्या वतीनं रविवारी राहुरीच्या तहसील कार्यालयात तहसीलदार डॉक्टर अमित पवार आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिलं गेलंय. राहुरी तालुक्यातील 17 गावातील 17,786 हेक्टर सुपीक बागायती जमीन 1965 पूर्वी मुळा धरण प्रकल्पासाठी दिली होती. मात्र आज चौथी पिढीही हालाकीचं जीवन जगतीये. अनेक कुटुंबांचं पुनर्वसन झालेलं नाही, शासकीय नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, तसेच दळणवळणाच्या सुविधांचाही अभाव आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप विजय तमनर यांनी केलाय. मागण्यांची तातडीनं पूर्तता न झाल्यास 8 सप्टेंबरला मुळा धरणावर मोठं जन आंदोलन केलं जाईल, असा इशाराही दिला गेलाय. तर निवेदनाच्या प्रती संबंधित विभागांना पाठवण्यात आल्याचंही सांगितलं गेलंय. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मधील कलम 6 मध्ये असं उल्लेख केलेला आहे की ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित होते त्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांना त्या कार्यालयाच्या आस्थापनेवर 50% नोकऱ्या देण्यात याव्यात. परंतु ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी त्या कायद्याचा कुठलाही वापर केला नसल्यामुळे आम्ही आजही नोकरीपासून आमची मुलं वंचित आहेत. तिसरी गोष्ट अशी की आत्तापर्यंत ज्या लोकांच्या जमिनी धरणात बुडाल्यात त्यांना बऱ्याचशा प्रमाणात लोकांना पर्यायी जमीन शासनाने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की ह्या आमच्या जमिनी जाऊन 60 वर्ष झालीत धरणामध्ये, आणि आता कुठं आम्ही दाखले मागायला लागलो, आम्हाला आता कुठं त्याची थोडी समज गावली. आणि दाखला मागायला गेल्यावर त्या कार्यालयाने अशा काही जाचक अटी टाकलेल्या आहेत, त्या अटीमुळे आम्हाला दाखला, आमच्या मुलांना दाखला भेटत नाही. तरी शासनाने त्या जाचक अटी रद्द करून आमच्या मुलांना विनाअट दाखले द्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी गोष्ट, आमचं पाणी विद्यापीठालासाठी मिळतं, नगरपालिकेसाठी मिळतं, पाटबंधारे खात्याला पण मिळतं, अहिल्यानगर महानगरपालिकेला भेटतं. आणि मग अशा लोकांकडं आमची हक्काची मागणी अशी आहे की बुवा तुम्ही आम्हाला हे 5% बंद करा आता, आणि 15% आरक्षण लागू करून आम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये आस्थापनेवर कायम सेवेत सामावून घ्यावं ही विनंती. तसंच 18/4/2023 मान्य उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने एक असं ऑर्डर केलेली आहे की ज्या प्रकल्पासाठी जमिनी गेल्यात त्या प्रकल्पामध्ये प्रकल्पबाधित झालेल्या व्यक्तींना 50% नोकऱ्यामध्ये प्राधान्यक्रम देण्यात यावा. हा प्राधान्यक्रम मान्य कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभागाने टाळल्यामुळं आम्ही आजही नोकरीपासून वंचित आहोत. आमची अशीच मागणी आहे की ती 50%ची अंमलबजावणी करून आम्हाला मुळा पाटबंधारे विभागामध्ये 50% नोकऱ्या व इतर ठिकाणी 15% नोकरी देण्यात यावा. आज आम्ही मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती राहुरी यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की राहुरी तालुक्यामध्ये जे मुळा धरण उभं आहे त्या मुळा धरणासाठी याच तालुक्यातील 17 गावातील 17,786 हेक्टर जमीन आमच्या या 17 गावातील या सगळ्या कुटुंबांनी ही जमीन दिली आहे. आणि त्या जमिनी दिल्यामुळं आज हे मुळा धरण उभं आहे. आम्ही आमचं उभं शेत दिलं, घर दिलं, सगळं पाण्यात गेलं आणि आम्ही विस्थापित झालो. ह्या विस्थापितांचा प्रश्न आजपर्यंत गेल्या 65-70 वर्षापासून सुटलेला नाही. आम्हाला कुठली नोकरी मिळाली नाही, आम्हाला पर्यायी जमीन मिळाली नाही, आमचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन झालेलं नाही. आजही आमचे गाव वसाडची वसाड पडले. आज इतकं हलाखीचं जीवन ज्या मुळा धरणातून जे पाणी जाते आणि त्या पाण्यावर अनेक तालुके सुजलाम सुफलाम झाले, परंतु
ज्यांनी योगदान दिलं ते आज त्या पाण्यापासून वंचित आहे. त्यांची मुलं नोकरीपासून वंचित आहे. अनेक दिवसापासून अनेक आमच्यातली ही 3री-4थी पिढी आमच्या आजोबा पंजोबांनी ही जमीन दिली. त्याच्या मुलासाठी सर्टिफिकेट मिळालं, त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानंतर नातवाला नोकरी मिळाली नाही. आज पंतूची मागणी, आमची 4थी पिढी आज न्यायाची भीक या सरकारकडे मागत आहे. आज आम्ही असं ठरवलंय की सरकारला अल्टिमेटम आज दिलाय आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून की येत्या 8/9/2026 रोजी मुळा धरणातून ज्या पाणी योजना आहे, मग ती अहिल्यानगर महापालिका असेल, तिथले MIDC असेल, राहुरीची नगरपालिकेची योजना असू देत, देवळाली नगरपालिकेची योजना असू देत, अनेक गावांना पाणी पुरवठा या धरणातून होतो. आम्ही जर आमच्या मागण्या तुम्ही या 13-14 दिवसात पूर्ण केल्या नाही तर आम्ही मुळा धरणावर आमचं संपूर्ण कुटुंब, आमची लेकरं बाळं, आम्ही सर्वांच्या उपस्थितीत तिथं जाऊन ही पाणी योजना बेमुदत बंद करणार आहोत. आम्हाला माहिती कायदा आम्ही हातात घेणार आहे, पुढच्या अडचणी काय असणार आहे, परंतु ती वेळ या शासनाने, सरकारने आणि इथल्या व्यवस्थेने आम्हाला आणलेली आहे. त्यामुळं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय आणि तहसीलदार साहेबांना विनंती पण केली की तुमच्या माध्यमातून आमच्या स्तरावर तुम्हाला 13-14 दिवसात आम्ही अनेक दिवसापासून मागणी करतोय, परंतु तो प्रश्न सुटलेला नाही. शासन दरबारी आजही आमच्या मागण्या धुळकात पडलेल्या आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय की हे पाणी बेमुदत बंद करणार म्हणजे करणार आणि परिणामी जे वेळ आम्हाला जी वेळ आमच्यावर येईल मग ते कायद्याच्या माध्यमातून आमच्यावर गुन्हे दाखल होऊ देत, अटक होऊ देत. यासाठी आज एवढे प्रकल्पग्रस्त आज या ठिकाणी जमा आहेत. आज आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही लोकांचं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गावात बैठका घेणार आहे आणि यासाठी आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. मुळा धरणग्रस्त प्रमाणपत्र धारक उमेदवारांना तातडीनं कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावं. पर्यायी जमीन न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांना तातडीनं जमीन उपलब्ध करून द्यावी. अधिनियम 1999 मधील नियम 6 आणि न्यायालयीन आदेशानुसार लाभ क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये 50% मुळा प्रकल्पग्रस्तांना शासन सेवेत सामावून घ्यावं. धरणग्रस्त प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी रद्द करून पात्र लाभार्थ्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्यावीत. मुळा धरणग्रस्त गावांना गावठाणाचा दर्जा देऊन दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वावरत जांभळी मुळा धरण परिसरात पूल उभारावा. धरणग्रस्त गावांसाठी मुळा धरणातील 1 TMC पाणी राखीव ठेवावं. मुळा धरणातील गाळ काढू नये. मुळा धरणाची उंची वाढवू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करून धरणग्रस्तांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावं, अशा प्रमुख मागण्या केल्या गेल्या. दरम्यान धरणग्रस्तांच्या घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. यावेळी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मारुती बाचकर, वावरतचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, प्रकल्पग्रस्त संघटनेचे राज्याध्यक्ष ठकाजी बाचकर, कोंडीराम बाचकर, कारभारी गागरे, सद्दाम पिरजाते, मोहसिन शेख, संपत देवकर, सूर्यभान देवकर, सोपान बाचकर, शुभम आगरे, विक्रम हुलुळे, श्रीकांत आघाव, भारत बाचकर, अशोक बाचकर, प्रसाद बाचकर, विकास केदारी, संदीप बाचकर, अर्जुन जाधव, ऋषिकेश काळे, अण्णासाहेब खिलारी, स्वाती टिक्कल, सचिन बाचकर, ऋषिकेश बाचकर, दिगंबर सरोदे, आदिनाथ भिसे, दत्तात्रय बाचकर यांच्यासह मोठ्या संख्येनं धरणग्रस्त हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.